नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी अंकगणित व बुद्धिमत्ता या टाईपचा PYQ घेऊन आलोय. हा पण प्रश्न महत्वाचा आहे. प्रिव्हियस एक्झाम मध्ये हा पडलेला प्रश्न आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ किंवा बाकीचे व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्न हा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. तर त्यामुळे भरपूर चांगलं प्रिपरेशन करा. तर चला आपण आता हा प्रश्न बघूया. हा प्रश्न MPSCच्या सर्व एक्झामसाठी, टेट एक्झाम, TET एक्झाम, लिपिक पदाची भरती, प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न महत्वाचा आहे. बघा, प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्नामध्ये आपल्याला हे असे नंबर दिलेत: 31, 37, प्रश्नचिन्ह आहे, 43, 47. हे असे वेगवेगळे नंबर दिलेत. हे असे पर्याय आहेत. पहिला पर्याय 38, दुसरा पर्याय 39, तिसरा पर्याय 41, चौथा पर्याय आहे 40. मिनिमम नंबर 38 आहे आणि जास्तीत जास्त नंबर इथे 41 दिलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला लिंकअप समजून घ्यायचं आहे. याचे दिलेले नंबर्स आहेत, या नंबर्स मध्ये कोणत्या टाईपचं लिंकअप आहे, कोणत्या प्रकारचे ते नंबर आहेत हे समजून घ्या. तर हे जे नंबर आहेत बघा, हे जे नंबर आहेत हे नंबर आहे प्राईम नंबर्स आहे. प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. आता मूळ संख्येची व्याख्या व्यवस्थित आहे का? लिसन केअरफुली. ज्या नंबरला फक्त त्याच नंबरने आपण भाग लावू शकतो आणि इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, अशा नंबर्सना प्राईम नंबर आपण म्हणतो किंवा अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्येला फक्त त्या संख्येने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, असे नंबर प्राईम नंबर आहेत. चला आपण आता ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन 38 आहे. हा नंबर प्राईम नंबर आहे किंवा नाही हे चेक करूया. बघा, 38 ला 38 ने डिवाइड केलं, आन्सर मिळणार आहे 1. आपण 38 ला 19 ने डिवाइड करू शकतो, आन्सर मिळणार आहे 2. पुढे 39 ला 39 ने डिवाइड करूया, आन्सर मिळणार 1. पुढे 39 ला 13 ने पण आपण डिवाइड करू शकतो, 13 39. पुढे बघा आता 41 ला आपण 41 ने डिवाइड केलं, आन्सर मिळणार 1. बघा आता 41 ला डायरेक्ट भाग जाणारा असा कोणता नंबर आहे का? तर नाही. म्हणून इथे 41 हा जो नंबर आहे तो प्राईम नंबर आहे आणि तो ऑप्शन इथे करेक्ट आहे. म्हणजे प्रश्न चिन्हांच्या जागी कोणता नंबर पाहिजे? 41, कारण तो प्राईम नंबर आहे. आणि पुढे 40 चा विचार केला तर 40 ला 40 ने डिवाइड करू शकतो, 40 ला 20 ने भाग जातो, 40 ला 10 ने भाग जातो. म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. तर म्हणजे फक्त करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे पण चालत नाही. काही ठिकाणी बाकीचे पण नंबर तुम्हाला माहित पाहिजेत, ते कोणत्या टाईपचे नंबर आहेत ते कळलं पाहिजे तुम्हाला. तर ठीक आहे, इथे करेक्ट ऑप्शन आहे 3 नंबरचा. थँक्यू फॉर वॉचिंग. या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.